नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील नरसाळा येथे पोहरा नदीला पूर आल्यामुळे परिसरातील काही लोक घरातच अडकले होते। नरसाळा परिसरातील तिवारी कुटुंबातील 5 जण हे गेल्या 2 दिवसांपासून पावसामुळे घराच्या बाहेर पडूच शकले नाही। रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे तिवारी यांच्या घरासमोर पाण्याने वेढा घातला होता। आज अग्निशामक विभागाच्या बोटीच्या माध्यमातून तिवारी कुटुंबियांच्या घरच्या 5 जणांना रेस्क्यू करण्यात आले। पोहरा नदीच्या शेजारीच तिवारी यांनी काही महिन्यांपूर्वीच घर बांधले। या परिसरात संरक्षक भिंत नसल्यामुळे पोहरा नदीचं पाणी संपूर्ण परिसरात 2 ते 3 किलोमीटर परिसरात पसरलेलं आहे आणि घरातील राशन, मुलांची पुस्तकं देखील सर्व पाण्यात भिजून गेली आहेत। तिवारी कुटुंबातील 3 लहान मुलं आणि पती-पत्नी यांनी महानगरपालिकेच्या अग्निशामक आणि आपत्कालीन मदत विभागाच्या वतीने खरं तर त्यांना बाहेर काढण्यात आले। या संदर्भात तिवारी कुटुंबियांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। उपराजधानी नागपुरात मुसळधार पावसामुळे जे आहे ते अनेक भागामध्ये पूरजन्य स्थिती जी आहे ते निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी लोक घरामध्ये अडकलेले आहेत, तर त्यांना रेस्क्यू करत जे आहे ते पालिका प्रशासनाकडून बाहेर देखील काढण्यात येत आहे। तर काय सांगाल, रेस्क्यू करून तुम्हाला बाहेर काढण्यात आलं आहे? ज्या लेआउटमध्ये तुमचं घर आहे परिसरामध्ये चारही बाजूने वेढा जे आहे ते तुमच्या घराला पाण्याने घेतलेलं आहे। सर, एक तर आम्हाला रोड दिलेले नाही, मेन गोष्ट लेआउट तर दिलेला आहे, घर दिला तो दुसरा प्लॉट दिला आहे, त्याच्याने रोड पण दिलेला आहे, लाईटची सोय नाही आहे, नळाची सोय नाही आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे एवढा मोठा जो नाला आहे त्याला भिंत नाही बांधलेली आहे। हे पाणीचं एवढं स्रोत मला येईल, माझा 6 फुटाचा फाउंडेशन असून सुद्धा ते पाणी मला बघाल तर तुम्ही फक्त एवढंच पाणी उरले, अर्धा फूट पाणी उरलेलं आहे घरात शिरायला, पण तसंही पूर्ण पाणी गळून राहिलं इकडून तिकडून। टावरच्या खाली घर आहे, तर माझं हे म्हणणं आहे जे लेआउट लावलेलं तुम्ही लेआउट काढायला देऊ शकता टावरच्या खाली, तर आम्ही 2 रूम काऊन नाही बांधू शकत? तर ते काय म्हणतात टावरच्या खाली लाईट देता येत नाही, तर आम्ही बिना लाईटचे कसं राहू? आम्हाला लाईटसुद्धा नाही येते आणि लाईट आम्ही फसून घेतलं त्यात पावसाच्या ते पण सुद्धा नाही। आमची शिकणारे 3 पोरं आहेत माझे, तर शाळेला 8 दिवसापासून गेलेले आहे कारण की रस्ता एवढा खराब आहे, पूर तर आलेला आहे पण रस्ता तसंही न चालता येत। 2 दिन से घर पे थे हम लोग, कल पानी की वजह से नाला भर गया था तो हम लोग घर पे थे, हमको पता नहीं था कितना पानी भर जाएगा। याच परिसरामध्ये एका कुटुंबातील जे आहे ते 5 सभासद एका घरामध्ये अडकलेले होते, त्यांना आता रेस्क्यू करून पालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून बाहेर काढण्यात यश जे आहे ते आलेलं आहे। मात्र त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या व्यथा त्यांनी जे आहे ते एकूणच या ठिकाणी मांडलेल्या आहे, त्यामुळे निश्चितच त्यांच्या या मागण्याकडे देखील दुर्लक्ष न करता त्यांच्यावर काय तोडगा काढता येईल या बाजूने देखील प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील नरसाळा येथे पोहरा नदीला पूर आलाय आणि परिसरातील काही लोक त्यांच्या घरातच अडकलेले होते। नरसाळा परिसरातलं तिवारी कुटुंब देखील त्या कुटुंबातील 5 जण हे गेल्या 2 दिवसांपासून पावसामुळे आपल्या घरातच अडकून पडले होते। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली, ऐकूयात। नागपूर शहरातही सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे तिथेही काही रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला करावं लागलेलं आहे। एक माणूस आतापर्यंत वाहून गेल्याची पूर्ण या सगळ्याच्यात आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे। SDRF आणि NDRF दोघांनाही स्टँड बाय ठेवलेलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये कंट्रोल डिस्चार्ज असल्यामुळे अजून तरी खूप भीषण परिस्थिती तयार झाली नाही, पण आजही ऑरेंज अलर्ट आहे, त्याच्यामुळे आज त्या ऑरेंज अलर्टमुळे परिस्थिती बिघडू शकते, त्यानुसार NDRF आणि SDRFला आता तयार ठेवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।